चला विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा अंकुश सर. आपण आलेले आहात ग्रॅव्हिटेशन या टॉपिक मध्ये. केपलर्स लॉ इथपर्यंत आलेले आहात. मी शिकवत असताना बेटा नोटबुक घ्यायची, पेन हातात घ्यायची आणि मेन पॉइंट नोट डाऊन करत राहायचं, कारण लेक्चर होणार आहे खूप इम्पॉर्टंट. आजच्या दृष्टिकोनातून थिअरॉटिकल पूर्ण पार्ट आहे तो पूर्ण कव्हर होणार आहे ग्रॅव्हिटेशन या टॉपिकचा या लेक्चर मध्ये. ओके, तर मग आता वेळ वाया घालायचा नाही. अगोदरच आपल्याकडे 26 डेज आहेत ओनली. त्यात तुझा अभ्यास कशा प्रकारे चालला हे फक्त तुला माहिती आहे, हो ना. तर मग चला, केपलर्स लॉ, वेळ वाया घालायचं नाही, लागायचं कामाला बेटा जोमान. कम ऑन, राईट नाउ. केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. केपलर्स लॉ, हे दिसतात केपलर्स लॉ. केपलर्स लॉ सगळ्यांनी नोट डाऊन करत राहायचं. केपलर्स लॉ. ओके, केपलर्स फर्स्ट लॉ, केपलर्स सेकंड लॉ, केपलर्स थर्ड लॉ. किती लॉ आहेत केपलरचे? 3. केपलर फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. मग भावड्या इकडे बघ, केपलर फर्स्ट लॉ किती सोपा आहे, त्याच्याहून सोपा सेकंड आणि त्याच्याहून सोपा थर्ड लॉ आहे. अगदी सोपा. इकडे बघ किती सोपा आहे ते. केपलर फर्स्ट लॉ, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट. ऑर्बिट कोणाचं? हे सगळे काय आहेत बेटा? प्लॅनेट्स. त्यांचा ऑर्बिट इज अन इलिप्स with the sun at the one of the foci. The orbit of planet. ऑर्बिट कोणाचा? प्लॅनेटचा. हे सगळे प्लॅनेट अराउंड कोणाच्या अराउंड फिरायलेत बेटा? सनच्या. कोणाच्या अराउंड? सनच्या अराउंड फिरायलेत. हे आपल्याला डायग्राम मध्ये दिसत आहे. सनच्या अराउंड फिरायलेत आणि सन या सगळ्यांचा एक फोकी आहे. इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. सन काय बेटा? एक फोकस आहे. फर्स्ट लॉ. केपलर्स सेकंड लॉ. आपण काय कराल? इकडे बघ भाऊ, इकडे बघ. एक लाईन, आपण एक रेषा इथून इथपर्यंत जॉईन कराल. म्हणजे इथं कोण आहे बेटा? सन. आणि इथं कोण आहे? प्लॅनेट्स. सन पासून प्लॅनेट्स पर्यंत आपण एक रेषा लाईन ड्रॉन केलेली आहे. The line joining to the planet and sun sweeps out equal area, equal interval of time. यांना इथून इथपर्यंत येण्यासाठी एवढा वेळ लागतो, तेवढाच वेळ इथं, तेवढाच वेळ इथं. यानी की हे जे दिसते तुला भावड्या, हे इक्वल एरिया, हे इक्वल एरिया आहे. यांचा समान क्षेत्रफळ आहे. लाईन बघ, इकडे बघ, इकडे बघ रे. पेन घेऊन बस आणि इकडे बघत राह. जेव्हा मी नोट डाऊन करा म्हणलं तेव्हा नोट डाऊन करत राहा. ओके, बघा मग सन लाईन आपण ड्रॉन केलेली आहे. कुठून? सन पासून प्लॅनेट पर्यंत. द लाईन जॉईनिंग सन टू प्लॅनेट. जोडल्याच्या नंतर लाईन जॉईनिंग केलेली आहे. स्वीप्स आउट भाग पडतात. इक्वल एरिया अँड इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. सेकंड लॉ कोणाचा? केपलर्सचा. लॉ ऑफ इक्वल एरिया. याला म्हणलं जातं लॉ ऑफ इक्वल एरिया, अल्सो कॉल्ड लॉ ऑफ इक्वल एरिया. याला लॉ ऑफ पिरियड, लॉ ऑफ पिरियड, लॉ ऑफ इक्वल एरिया, लॉ ऑफ ऑर्बिट. फर्स्ट लॉ लॉ ऑफ ऑर्बिट, सेकंड लॉ ऑफ इक्वल एरिया आणि थर्ड लॉ याला म्हणलं जातं लॉ ऑफ पिरियड. काय म्हणलं जातं? लॉ ऑफ पिरियड. थर्ड लॉ अतिशय महत्वाचा थर्ड लॉ. द स्क्वेअर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. टी म्हणजे बेटा पिरियड. टी म्हणजे पिरियड. पिरियडचा हा काय आहे? स्क्वेअर आहे. काय आहे? स्क्वेअर आहे. या सिम्बॉलला म्हणतात डायरेक्टली प्रपोर्शनल. काय म्हणतात? डायरेक्टली प्रपोर्शनल. R is the mean distance of planet. प्लॅनेटचं mean distance कुठून? सन पासून. फ्रॉम द सन. आणि त्याचं काय बेटा? क्यूब आहे. काय आहे? क्यूब. मॅथमॅटिकल जर केलं ना लॉ तर सोपा जातो हा लॉ. रेक्टिफाय करायचं नाही भाऊ. रेक्टिफाय केलं की विसरून जात. फक्त मॅथमॅटिकली लक्षात ठेवायचं, हो ना. मग इकडे बघ भाऊ,
स्क्वेअर पिरियड टी यानी की काय पिरियड स्क्वेअर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन कोणता लॉ के प्लस थर्ड लॉ कोणता लॉ बेटा के प्लस थर्ड लॉ आणि थर्ड लॉला ऑल्सो कॉल्ड ह्या थर्ड लॉ ऑफ पिरियड सुद्धा म्हणतात बेटा काय म्हणतात लॉ ऑफ पिरियड कालावधी लॉ ऑफ पिरियड ओके के प्लस ने किती लॉ दिलेत बेटा 3 पहिलं लॉ के प्लस फर्स्ट लॉ ऑल्सो कॉल्ड लॉ ऑफ ऑर्बिट दुसरा लॉ के प्लस सेकंड लॉ ऑफ इक्वल एरिया तिसरा लॉ के प्लस थर्ड लॉ ऑफ पिरियड ओके लॉ ऑफ पिरियड ही डायग्राम जे दिसते या डायग्रामवरच आहे पूर्ण ही जे डायग्राम दिसायली आपल्याला ही डायग्राम पहा या डायग्रामवरच आहे इथून हे सगळे प्लॅनेट पहिला लॉ म्हणजे हा सगळे प्लॅनेट रिव्हॉल्व्ह अराउंड कशाच्या अराउंड बेटा सन काय करायला त्याला फोकस मारायला काय मारायला फोकस आपल्याला प्रत्येक टीचर म्हणतो फोकस स्टडीवर फोकस कर बेटा फोकस कर पण आमच्या वेळेसचे शिक्षक जे राहायचे असं उचलायचं दन दिशा आपटायची पण आताचे शिक्षक तसे आहेत का बेटा नाही तू खूप गुणाचा आहेस शिक्षकांचाच गेम करून टाकतोस म्हणून शिक्षक जास्तीचं सांगत नाहीत बेटा पहिलेचे शिक्षक वेगळे होते आता शिक्षक वेगळे आहेत स्मार्ट वर्कर भावड्या काय करायचे स्मार्ट वर्क इकडे बघ सगळे प्लॅनेट कशाच्या अराउंड फिरायले सन काय करायला त्याला फोकस मारायले क्लिअर फर्स्ट लॉ क्लिअर दुसरा लॉ बघ सन पासून आपण या सन पासून इथपर्यंत रेषा लाईन ड्रॉन कराल तिथून इथपर्यंत इथं कोण आहेत बेटा इथं कोण आहेत प्लॅनेट्स इथं कोण आहेत प्लॅनेट आहेत आणि हे प्लॅनेट पर्यंत आपण लाईन ड्रॉन कराल जोडलेली आहे रेषा काय केली जोडलेली आहे जोडल्याच्या नंतर स्वीप्स आउट त्यांचे भाग पडतात इक्वल एरिया याला समान क्षेत्रफळ असं म्हटलं जातं आणि इक्वल एरिया इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम कोणता लॉ ऑफ इक्वल एरिया म्हणजेच केपलरचा सेकंड लॉ आणि थर्ड लॉ तर आपल्याला माहितच आहे थर्ड लॉ ऑफ पिरियड टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द आता इथं बघा पुस्तकवाल्याने हे असलं दिले असंच ते ग बेटा नाही इकडे बघा टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब झाला के प्लस थर्ड लॉ स्क्वेअर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स क्लिअर तिन्ही लॉ एकदम क्लिअर बेटा राईट डाऊन करत राहा किंवा क्विक रिव्हिजन करत राहा ओके नेक्स्ट मग आपल्याला बघायचं आहे के प्लस चे तिन्ही लॉ झालेले आहेत हे बघा हे आहे केपलर शास्त्रज्ञ म्हणल्यानं कसा फोटो दिसतो बघा केपलर्स इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट कोण्या पेपर मध्ये आलेलं नाही पण केपलरचे सहाय्य घेऊन न्यूटनने जे आपल्याला पूर्ण इक्वेशन मिळवून दिलेले आहेत बेटा ते फर्स्ट लॉ सेकंड लॉ थर्ड लॉ युजेबल केलेला आहे आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे एक्सरसाइज मध्ये आपल्याला क्वेश्चन असा आहे हे पेज खूप महत्वाचं आहे म्हणजेच पेज नंबर हे जे दिसते 5 खूप महत्वाचं म्हणजे खूप आता याच्यावर पूर्ण तुम्हाला सांगतो ते नोट डाऊन करा आपल्याला एक्सरसाइज मध्ये हा क्वेश्चन आहे न्यूटन्स इनवर्स स्क्वेअर लॉ प्रूव्ह करायचा आहे आणि केपलरनं त्याला काय सहाय्य केलं केपलरचे नियम थर्ड लॉ घेऊन त्यानं काय प्रूव्ह करून दिलेलं आपल्याला न्यूटननं इनवर्स स्क्वेअर लॉ प्रूव्ह करून दिलेला आहे एक्सरसाइज मध्ये आपल्याला तो क्वेश्चन आहे कम्प्लिटली आपण एक लेक्चर एक्सरसाइज वर घेणारच आहोत तरी पण इकडे बघ भाऊ तरी पण आपल्याला हे कव्हर करायचं आहे एकदम सोप्या पद्धतीत ओके एकदम सोप्या पद्धतीत इकडे बघा अगदी सोप्या पद्धतीत मी तुमचा अंकुश सर घेत आहे भाऊ झोपू नकोस आता घेतलेले कष्ट आयुष्यभर कामाला येणार आहेत आता जर झोपलास तर आयुष्य झोपल्यासारखंच आहे बेटा म्हणून झोपू नको इकडे बघ बाळा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स आता आपल्याला सिस्टमॅटिक रित्या हे पूर्ण एक्सप्लेनेशन जे आहे घ्यायचं आहे ओके
पूर्ण एक्सप्लेनेशन घ्यायचे, पूर्ण एक्सप्लेनेशन घ्यायचं आहे बेटा, पूर्ण. काळजी करू नको, मी असताना तो काळजी कशाला करायलास बेटा, काळजी करायची नाही. पूर्ण एक्सप्लेनेशन देतो, फक्त बघ टिक मार्क करत चल. मेन मेन माहिती सांगत राहतो भाऊ मी. बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपल्याला माहित आहे स्पीडचा फॉर्म्युला. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम. आता पार्टिकल स्पीड इट इज डिनोटेड बाय v, टोटल डिस्टन्स. आता हे सर्कल मध्ये पूर्ण फिरायला पार्टिकल्स, त्याचं टोटल डिस्टन्स किती राहील, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल किती राहील बेटा, 2πr. टाइम पिरियड t. v इज इक्वल टू आपल्याला काय भेटते, 2πr/t. काय भेटलेलं आहे, v इज इक्वल टू 2πr/t भेटलेलं आहे. मग हे 2πr/t आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स, जे फोर्स सेंटर कडे येते त्याला आपण म्हणलेला आहे सेंट्रिपिटल फोर्स. एखाद्याला फोर्स अप्लाय केला बेटा, ते पार्टिकल कुठे येणार आहे, घरी येणार आहे, घरी येणार आहे की नाही. मग तसं हे सेंट्रिपिटल फोर्स. कोणता फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला F इज इक्वल टू mv² बाय r. F इज इक्वल टू mv² बाय r. आता ह्या v ची व्हॅल्यू इथं पुट कर बावड्या. हो का, v ची व्हॅल्यू इथं पुट केलेली आहे. F इज इक्वल टू m ला m सेम्ड, v च्या ठिकाणावर 2πr/t त्याचा स्क्वेअर डिवाइडेड बाय r. या सगळ्यांचा स्क्वेअर. F इज इक्वल टू m 2 पाय स्क्वेअर r स्क्वेअर बाय t स्क्वेअर डिवाइडेड बाय r. एक r गेला, एक आर गेला, उरला काय, फक्त आणि फक्त वरी एक आर. हे जे इथं उरलेलं आहे, काय उरलेलं आहे भाऊ, काय उरलेलं आहे, 4. काय उरलेलं आहे, 4m पाय स्क्वेअर डिवाइडेड बाय r स्क्वेअर इथं उरलेलं आहे. F इज इक्वल टू पूर्ण टोटल मध्ये उरलेलं आहे ना. मग इथं जे आहे आपल्याला, इथं जे आहे, इथं लक्षात घ्या, इथं लिहिण्याच्या ऐवजी मी इथं सांगत आहे ते क्लिअरली बघा. ओके, मग आपल्याला ओके F इज इक्वल टू काय दिलेलं बेटा, हे का इथं F इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर r बाय t स्क्वेअर. हे मिळालेली व्हॅल्यू मल्टिप्लाय अँड डिवायडेड कशाला, 4m पाय स्क्वेअर r डिवायडेड बाय t स्क्वेअर. या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाइड अँड डिवायडेड बाय r स्क्वेअर. कशानं, r स्क्वेअर न मल्टिप्लाइड आणि r स्क्वेअर न त्याला काय करायचंय, डिवायडेड करायचं आहे या इक्वेशनला. मग तुला माहित आहे k प्लस चा थर्ड लॉ, t स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r क्यूब. t स्क्वेअर इक्वल कॉन्स्टंट r क्यूब येणार कॉन्स्टंट k इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. t स्क्वेअर बाय काय येणार आहे, r क्यूब वर t स्क्वेअर खाली, जे इथं आलेला आहे. आणि हे पूर्ण व्हॅल्यू कशी आहे, कॉन्स्टंट आहे. हे पूर्ण व्हॅल्यू 4m पाय स्क्वेअर k ही पूर्ण व्हॅल्यू कशी आहे, कॉन्स्टंट आहे. मग आपल्याला इक्वल आणि कॉन्स्टंट मिळून डायरेक्टली आणि इनव्हर्सली होते. परमनंट लक्षात ठेव, इक्वल आणि कॉन्स्टंट मिळून डायरेक्टली आणि इनव्हर्सली तयार होते. म्हणजे हे F इज इक्वल टू, हो का, हे पूर्ण हे r स्क्वेअर कॉन्स्टंट, m कॉन्स्टंट, पाय स्क्वेअर कॉन्स्टंट, 4 कॉन्स्टंट, ओनली फक्त आणि फक्त लक्षात घ्या हे पूर्ण k कॉन्स्टंट. हे म्हणजे सांगायचं, हे फक्त रिमेनिंग इथलं काय राहतो बेटा, r स्क्वेअर. काय राहतो, r स्क्वेअर. आणि हे फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द r स्क्वेअर. हा आहे तुमचा इनव्हर्स स्क्वेअर लॉ. काय आहे, इनव्हर्स स्क्वेअर लॉ. फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. इथं आहे त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन परफेक्टली सीन करायचं आहे. काहीच काळजी करायची नाही, एकदम सिस्टमॅटिक रित्या सीन करायचं आहे बेटा. ओके, एकदम सिस्टमॅटिक रित्या सीन करायचं आहे. ओके,
आता यानंतर आता हे प्रॉब्लेमचा सेपरेट व्हिडिओ आपला होणार आहे. प्रॉब्लेमचा उद्या सेपरेट प्रॉब्लेम्स आणि परवा पूर्ण एक्सरसाइज. म्हणजे आपल्याला लक्षात घ्या, फास्ट क्विक रिव्हिजन करायचं आहे, फास्ट ट्रॅक. ओके, आता हे प्रॉब्लेम बघा. विराट कोहली, किंग कोहली आपल्याला माहितच असेल, महेंद्र भाऊनं रिटायरमेंट घेतलाय. हा एक क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. हा एक क्वेश्चन घेऊ आपण. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन अतिशय महत्वाचा क्वेश्चन. इकडे बघा, जगातील कोणताही ऑब्जेक्ट याच्यावरचा फोर्स लावलेला सोडून काढून घेतला तर ते कुठं पडणार आहे बेटा? खाली पडणार आहे. कुठं पडणार आहे? खाली पडणार आहे. तुमच्यावर घरच्यांचा फोर्स आहे म्हणून तुम्ही सध्या अभ्यास करत बसल्या, आणि तुमच्या घरच्यांचा फोर्स नसेल तर नागिंडास केला असता. आपण काय केला असता? नागिंडास केला असता. पण तुमच्या घरच्यांचा तुमच्यावर फोर्स आहे तोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार आहात. मग हे असंच आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. इथं आपल्याला प्रूफ पण करायचं बेटा, सिस्टमॅटिक रित्या प्रूफ करायचं आहे. बघा, लक्षात घ्या काय काय पॉइंट्स म्हणलेत, नंतर पूर्ण त्याचं एक्सप्लेनेशन घेऊ. द अर्थ एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स नियर इट अकॉर्डिंग टू कोणाच्या मते? सांगण्यानुसार न्यूटन सेकंड लॉच्या नुसार. आम्हाला माहित पण नाही म्हणावं न्यूटन सेकंड लॉ काय ते. फोर्स ऍक्टिंग ऑन रिझल्टिंग ऍक्सलरेशन. फोर्स ऍक्टिंग एखाद्या बॉडीवर झालं तर त्याचं रिझल्ट ऍक्सलरेशन मिळतं. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थ बॉडी एक्झर्ट, दिस इज कॉल्ड. जी ग्रॅव्हिटी ऍक्सलरेशन निर्माण करून देते त्यालाच आपण म्हणतो ऍक्सलरेशन ड्यू टू गारगोटी. अबे गारगोटी नाही, ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इट इज डिनोटेड बाय स्मॉल जी. काय बेटा? इट इज डिनोटेड बाय स्मॉल जी. आणि लक्षात घ्या, वरून एखादा ऑब्जेक्ट खाली पडायलाय, फोर्स लावायची गरज आहे का? अजिबात नाही. पण एखादा ऑब्जेक्ट खालून वर न्यायचा आहे, काय लावावं लागते त्याला? फोर्स. जीओ रे बाहुबली म्हणून एखादी ऑब्जेक्ट वर उचलायचा, हो ना? पण सोडून दिला, दिशा खाली पडणार आहे की नाही? मग लक्षात घ्या, खाली येताना कोणत्या ऑब्जेक्टवर फोर्स लावायची गरज आहे का? नाही. पण वर जाताना फोर्स लावायची खूप गरज आहे. म्हणून वर जाताना जी मायनस खाली येताना जी प्लस. सगळं एक्सप्लेनेशन याच्यात आहेत, आपण सिस्टमॅटिक रित्या घेणारच आहे बेटा. पूर्ण बघ भावड्या, पूर्ण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. गुरुत्वीय त्वरण. कोणतं वरण? गुरुत्वीय त्वरण. तुला तर तुरीचं वरणच आवडते भावड्या, आणि मला पण भंडाऱ्यातलं तुरीचं वरण खूपच आवडते. भंडाऱ्यातलं तुरीचं वरण मला पण खूप आवडते भाऊ. अर्थ ऍक्सलरेशन. ओके, याला घेणारच आहे बघा. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. ओके, इकडे बघा. एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डीपी बाय डीटी. एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डीपी बाय डीटी. न्यूटनचा सेकंड लॉ. एफ यानी की फोर्स, या सिंबलला डायरेक्टली. डी चेंज, पी मोमेंटम, टी टाइम. डी चेंज, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टाइम. न्यूटन सेकंड लॉ मोशन कसा प्रूफ होतो बघा बाळा. हे डायरेक्टली सिंबॉल निघून इक्वल आणि कॉन्स्टंट. डीपी बाय डीटी. डीपी म्हणजे व्हॉट्सअपची डीपी नाही भाऊ, डीपी चेंज इन मोमेंटम. हे पी मोमेंटम. येणारा कॉन्स्टंट के इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. व्हॅल्यू इज द 1. एफ इज इक्वल टू के डीपी बाय डीटी. हे पी इज द मोमेंटम. P is equal to formula mv. P is equal to formula mv. इकडे बघा, F is equal to proportionality constant 1, value 1, d by dt. इथं पुट केलेलं आहे. काय पुट केलं बेटा?
एम व्ही, काय पुट केले एम व्ही. मग लक्षात घ्या इथं पुट केले एम व्ही. एम इज द मास. मास कधी बदलते काय आपण एका लेक्चर मध्ये बघितलेलं आहे बेटा. मास अजिबात बदलत नाही. एखाद्या विद्यार्थ्यांना कुठं पण नेऊन ठेवा, कोणताही क्लास लावा, कोणत्याही शाळेत टाका, तो काय अजिबात बदलणार नाही. पण इथं मास बदलणार नाही म्हणून त्याला बाहेर वडा. त्याला मासला बाहेर वडलं, उरले काय बेटा डीबी बाय डी टी. आणि आपल्याला वी नो दॅट लॉज ऑफ मोशन 9th स्टँडर्ड पुस्तकवालं पण तेच म्हणते. आपल्याला माहित आहे, आम्हाला काही माहित नाही, आम्ही फक्त डान्स करत 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 10वी पर्यंत आलो बेटा. पण आता करायचं नाही भावड्या. ओके, डीव्ही बाय डीटी ए इज द एक्सेलरेशन डीव्ही बाय डीटी. त्या डीव्ही बाय डीटीच्या ठिकाणी काय ठेवायचं ए. एफ इज इक्वल टू एम ए. तुझा न्यूटन सेकंड लॉ प्रूव्ह झालेला आहे. एफ इज इक्वल टू एम ए. आणि ए बदलून लक्षात घ्या ए इज द एक्सेलरेशन. इज द एक्सेलरेशन. एक्सेलरेशन बदलून आपण मागच्याच लेक्चर मध्ये बघितलंय जी. जी इज द एक्सेलरेशन ड्यू टू. एक्सेलरेशन कोणामुळे ग्रॅव्हिटीमुळे जे एक्सेलरेशन निर्माण होतं त्याला म्हणायचं एक्सेलरेशन ड्यू टू गारगोटी. गारगोटी ना बरोबर का अजिबात नाही. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इट इज डिनोटेड बाय जी. इट इज डिनोटेड बाय जी. क्लिअर ना. ओके, इकडे बघा. मग लक्षात घ्या एकदम सिस्टमॅटिक पॉइंट बनवायचे आहेत त्याचे. कोणताही ऑब्जेक्ट खाली येताना प्लस, कारण खाली कोण आहे ग्रॅव्हिटी. ओके, वर जाताना मायनस, कारण वर अपोज करते फोर्स. काय ग्रॅव्हिटी काय करते वर ऑब्जेक्ट जाताना अपोज करते. जसं की आपल्या घरामधून कोणी लक्षात घ्या किंवा एखाद्या आपल्या आजूबाजूला राहणारा व्यक्ती प्रगती करत असेल तर त्याची प्रगती आपल्याला देखवत नाही भाऊ. का देखवत नाही याचं रिझन अजून तर कोणाला कळलं नाही, पण इतराची प्रगती देखो ना. आपण क्रॅब्स सारखे लोक आहेत. यु नो दॅट क्रॅब्स. खेकडा. खेकडा काय करतो डबक्याच्या बाहेर एक खेकडा निघू लागला, दुसरा खेकडा बाजून जात नाही, त्याच्याच पाठीमागे घेऊन त्याचा पाय धरून ओढतो. तो पण खेकडा खाली डबक्यात पडणार आणि ते पण पडणार. प्रगती देखवत नाही इतर लोकांना. म्हणून भावड्या तू प्रगती कर तू, आणि तुझी प्रगती झालीच पाहिजे. तू बदलला पाहिजे. तू बदललास तर फॅमिली बदल. फॅमिली बदल तर पूर्ण आपले आजूबाजूचे बदलतील, घर बदलतील, त्याच्यानंतर गल्ली बदलेल, गल्ली बदलल्याच्या गाव, गाव बदलल्याच्या नंतर पूर्ण बाजूचं गाव, बाजूचं गाव बदललं तालुका, तालुका बदललं की जिल्हा, जिल्हा बदललं की पूर्ण विभाग, विभाग बदललं की पूर्ण राज्य, राज्य बदललं की पूर्ण देश, देश बदलले पूर्ण जग बदलणार आहे. पण विचार तुझ्यापासून कर. कोणापासून? तुझ्यापासून. बघ मग आता याच्यात ए इज द एक्सेलरेशन. एक्सेलरेशन मध्ये बाळा काय असतं मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन असतं. म्हणून ती कोणती क्वांटिटी व्हेक्टर. एक्सेलरेशन मध्ये मॅग्नेट्यूड डायरेक्शन असते म्हणून व्हेक्टर. म्हणजे जी सुद्धा कोणती क्वांटिटी व्हेक्टर. किती पॉइंट सोपे सोपे बनवायचे बघ. इकडे बघ. वर जाताना जी मायनस, कारण अपोज करते ग्रॅव्हिटी. पहिला पॉइंट क्लिअर. दुसरा वरून खाली येताना जी काय प्लस, कारण हेल्प करते. आ जा एक बार आ जा म्हणून खाली ओढलं जातं बेटा. 2 पॉइंट झाले. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉज ऑफ मोशन एफ इज इक्वल टू एम ए. ए बदलून जी. जी ए इज इक्वल टू एक्सेलरेशन. मग एक्सेलरेशन कोणती क्वांटिटी आहे व्हेक्टर, म्हणून स्मॉल जी सुद्धा व्हेक्टर क्वांटिटी. तिसरा पॉइंट क्लिअर. ओके, व्हेक्टर क्वांटिटी. मग लक्षात घ्या अर्थ काय करते ते सेंटरनं प्रत्येक ऑब्जेक्टला खाली खेचल्या जाते. हे पूर्ण ह्या 4 पूर्ण पॉइंट मध्ये तेच आहे बेटा. ओके, मग त्यानंतर आपल्याला हे स्मॉल जी जे भेटलेलं आहे ते प्रूव्ह करून घ्यायचं. इकडे बघा. व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. जी ची सरफेस ऑफ अर्थ व्हॅल्यू हा आहे तुमचा. लक्षात घ्या न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ. एफ इज इक्वल टू जी एम एम बाय आर स्क्वेअर. एफ इज इक्वल टू एम जी. न्यूटन सेकंड लॉ. एफ इज इक्वल टू एम जी. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इकडे बघा. एम जी बरोबर जी, एम जी बरोबर जी एम एम बाय आर स्क्वेअर. इक्वल एम इक्वल एम. स्मॉल जी इज इक्वल टू जी एम बाय काय उरलं बेटा जी एम बाय आर स्क्वेअर. हे उरला तुमचा. जी इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ते कधी बदलत नाही. एम इज द मास ऑफ अर्थ. ते कधी बदलत नाही.
कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ अर्थ, ते कधी बदलत नाही. त्या सगळ्यांची व्हॅल्यू कशी आहे? कॉन्स्टंट. कशी आहे? कॉन्स्टंट. सगळ्यांची व्हॅल्यू या कॉन्स्टंट आहे, ते कधी बदलत नाही. म्हणून जी 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच अप्रॉक्सिमेट इक्वल टू 9.8. दिस ऍक्सेलरेशन डिपेंड्स ओनली द मास. कॅपिटल आर जे टर्म प्रेझेंट आहे त्याच्यावर डिपेंड्स. जी टर्म फॉर्म्युलेत आता बघा, जी बरोबर जी एम बाय आर स्क्वेअर, जी टर्म प्रेझेंट आहे त्याच्यावर ते डिपेंड्स, आणि जी टर्म प्रेझेंटच नाही त्याच्यावर ते डिपेंड नाहीच. ओके, मग त्या जीच्या टर्म मध्ये काय काय? एम, कॅपिटल एम मास ऑफ अर्थ, कॅपिटल आर रेडियस ऑफ अर्थ, त्या दोन्ही टर्म आहेत. म्हणजे दोन्ही टर्मवर काय बेटा? डिपेंड्स आहे. दोन्ही टर्मवर काय डिपेंड्स आहे? ओके, क्लिअर. जी कसा झाला? या दोन्ही इक्वेशनला कम्पेअर केलं, इकडला एक एम इकडला एक एम गेला, उरले काय? जी बरोबर जी एम बाय आर स्क्वेअर. क्लिअर. याच्यानंतर व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. आता भावड्या याच्या 3च पॉइंट करायचे. जी मध्ये बदल केव्हा केव्हा होतो? जी मध्ये बदल केव्हा केव्हा होतो? डायरेक्टली लक्षात ठेव. फक्त 3 पॉइंट 3 ओळीमध्ये सांगतो. पहिला जी, चेंज अलॉंग विथ द सरफेस ऑफ अर्थ. सरफेस ऑफ अर्थ वर जी बदलते, हाईट वर गेले की जी बदलते, आणि डेप्थ वर गेले की जी बदलतो. किती ठिकाणी बदलतो? 3 ठिकाणी. तुम्ही सुद्धा बदलता बार बार बार. मायच्यानं उगच म्हणलं होतं, माझ्या मनात असं नव्हतं, तुझ्याबद्दल माझ्या मनात खूप चांगले विचार आहेत, पण मला असं म्हणायचं नव्हतं, असं झालं तसं झालं. मग आपण बोलून नंतर पश्चातापात पडतो बेटा. तसं जी बदलते. किती ठिकाणावर आहे? 3. सरफेस, हाईट, डेप्थ. सरफेस, हाईट, डेप्थ. किती ठिकाणावर बदलाले? जी 3. सरफेसवर बदलतो, हाईटवर उंचीवर गेल्याच्या नंतर बदलतो, आणि खोली यानी की काय? डेप्थ. डेप्थ वर गेल्याच्या नंतर सुद्धा बदलतो जी. म्हणजे जी मध्ये बदल 3 ठिकाणावर होतात. चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. चेंज अलॉंग सरफेस ऑफ अर्थ हे एक बदल. चेंज विथ डेप्थ हे एक बदल. चेंज विथ हाईट, उंचीवर गेल्याच्या नंतर सुद्धा बदल. या 3 ठिकाणावर बदल होतो. फक्त लक्षात ठेवा. क्विक रिव्ह्यू मध्ये धड फेक असं. ओके, त्याच्यानंतर आपण मास आणि वेट डिफरन्स बिटवीन बघितलेलाच आहे. क्लिअर. हे प्रॉब्लेम आपण सेपरेट घेणार आहोत. प्रॉब्लेमचा एक पूर्ण व्हिडिओ लेक्चर, पूर्ण प्रॉब्लेम्स होणार आहे. लक्षात घे बेटा. फ्री फॉल. कोणतं फॉल? फ्री फॉल. शिकणार गेलास की भावड्या इथं फ्री फॉल, पिको फॉल करून मिळेल. त्यामुळं बाई तू शिक, चांगलं शिक, नाहीतर तुला कोहलंड बॉन्ड बांधून टाकला जातो, विषय खतम. पण शिकलीस तरच काहीतरी होणार आहे. फ्री फॉल, फ्री फॉल, मुक्त पतन. लक्षात घ्या, हे ऑब्जेक्ट आहे, याच्यावर कोणताच फोर्स नसेल तर काय होणार? ते फॉल, खाली पडणार आहे. तुम्हाला तर माहित आहे, खाली येताना जी प्लस, वर जाताना जी मायनस. 2 पॉइंट आपण ऑलरेडी बघितलेलेच आहेत. तेच 2 पॉइंट्स या फ्री फॉल मध्ये लिहायचं आहे. लक्षात घ्या, फ्री फॉलची डेफिनेशन आपल्याला इथं दिलेली आहे. लक्षात घ्या, फ्री फॉलची डेफिनेशन इथं आहे. लक्षात घ्या, आपल्याला फ्री फॉलची डेफिनेशन इथून द्यायचं. The earth and stone fall under the influence whenever objects move under the influence of force of gravity alone. It is said to be falling freely. इथून इथपर्यंत याचे डेफ आहे बेटा. ऑब्जेक्ट वर इन्फ्लुअन्सचा प्रभाव असणे. प्रभाव माणसाच्या आयुष्यावर राहावा लागते कोणाचा तरी, तरच तो सुधारतो, नाही तर सुधरत नाही. आपल्यावर कोणाचाच प्रभाव नाही. आपण म्हणालो माय लाईफ माय रूल, माय लाईफ माय रूल म्हणालो, त्यामुळे आपण आपली प्रगती करत नाही. लक्षात घ्या बेटा, कोणाचं तरी ऐकावं लागते. इन्फ्लुअन्स असायला हवं, आणि इन्फ्लुअन्स जर ग्रॅव्हिटीचा असेल, इन्फ्लुअन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटीचा इन्फ्लुअन्स असेल, प्रभाव असेल, तर लक्षात घ्या त्या ऑब्जेक्टला म्हणलं जातं फॉलिंग फ्रीली. आणि याच्यात 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 आपल्याला ए बरोबर इथे दिसते का बेटा? ए बरोबर जी. न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन, न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. तुम्हाला म्हणलं मागच्याच लेक्चर मध्ये पूर्ण कंप्लीटिंग केलेले आहेत. इक्वेशन ऑफ मोशन ए बरोबर जी. दिलते का? दिलते की नाही?
ए बरोबर जी, आणि हे आपल्याला असे भेटले होते व्ही बरोबर जी टी, एस बरोबर हाफ जी टी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर बरोबर 2GS. म्हणजे याच्यावर पूर्ण लक्षात घ्या, याच्यावर आपले पूर्ण प्रॉब्लेम आहेत. व्ही बरोबर जी टी, एस बरोबर हाफ जी टी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर बरोबर 2GS. मायनस स्मॉल चेंज कोणता करायचा, एखादी ऑब्जेक्ट वर जात असेल तर जी कसा घेणार मायनस, एखादी ऑब्जेक्ट वरून खाली येत असेल तर जी कसा घेणार बेटा, जी लक्षात घ्या, असं लक्षात ठेवा, जी वर जाताना मायनस आणि जी खाली येताना काय बेटा प्लस. याच्यामध्ये एवढाच बदल आहे. इक्वेशन ऑफ मोशन किती आहेत हे प्रूव्ह करून बघितले. व्ही बरोबर जी टी, एस बरोबर हाफ जी टी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर बरोबर 2GS. व्ही यानी की व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी, जी इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी, टी इज द टाइम, अपना भी टाइम आएगा, थोडं वेळ दे बेटा, तुझाही टाइम येईल. यस डिस्टन्स यानी की हाईट, कधी कधी यस इज इक्वल टू एच पण आहे बेटा प्रॉब्लेम मध्ये, यस बरोबर एच पण आहे. यस यानी की डिस्प्लेसमेंट, एच यानी हाईट, म्हणजे इथून एखादी ऑब्जेक्ट इथपर्यंत जात असेल तर ते डिस्प्लेसमेंट म्हणजे ती काय असते बेटा हाईट असते. एस बरोबर हाफ जी टी स्क्वेअर, जी इज द एक्सेलरेशन, टी इज द टाइम, व्ही इज द फायनल व्हेलॉसिटी, जी इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी, एस इज द डिस्प्लेसमेंट डिस्टन्स. क्लियर. इक्वेशन ऑफ मोशन, यू यानी की इनिशियल व्हेलॉसिटी. इक्वेशन ऑफ मोशन कसे मिळालेत आपण घेतलेलेच आहे, तरी पण छोटासा स्मॉलेस्ट साधा बदल सांगतो. u इज द इनिशियल व्हेलॉसिटी, u इज द किती घ्यायचं 0 आणि a इज द काय घ्यायचं बेटा, इथे वर दिलेलं आहे a बरोबर काय घ्यायचं बेटा g, u इज इक्वल टू काय घ्यायचं 0. इक्वेशन ऑफ मोशन 9th स्टँडर्ड मध्ये आपल्याला दिलेले होते. v बरोबर u प्लस at, याला रिप्लेस करून टाकायचं a बरोबर g, u बरोबर 0, तर आपल्याला हे इक्वेशन भेटते बेटा. दुसरं इक्वेशन s इज इक्वल टू दुसरं इक्वेशन आहे भावड्या. दुसरं इक्वेशन काय आहे, दुसरं इक्वेशन आहे s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, आणि तिसरे इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2s. आता या तिन्हीला पण, या तिन्ही इक्वेशनला इक्वेशन ऑफ मोशन आहेत, a बरोबर g, u बरोबर 0, व्हॅल्यू पुट कर आणि पुट केल्याच्या नंतर आपल्याला 1 2 3 हे इक्वेशन भेटणार आहेत. एकदम क्लिअर. यस हो ना. बघ मग याचा स्क्रीनशॉट मारून घेत राहा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल बेटा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगत चला, शेअर करत जा व्हिडिओ, जेणेकरून गोरगरीब विद्यार्थ्यांचा आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे. जे उद्दिष्ट आपण बाळगलेलं आहे ते उद्दिष्ट कम्प्लिटिंग झाले पाहिजे, हाच उद्दिष्ट आहे तुमच्या अंकुश सरांचा. आता बघा हे पूर्ण, आता बघा पूर्ण कम्प्लिटिंग हो का. हे प्रॉब्लेम जे पूर्ण दिसत आहेत ते प्रॉब्लेमचा आपण सेपरेट व्हिडिओ घेणारच आहोत. छोटासा स्मॉलेस्ट आहे. हे जे दोन डेफिनेशन आहेत कधीच कोणत्या एक्झाम मध्ये आले नाहीत, तरी पण या दोन डेफिनेशन बद्दल सांगतो इन शॉर्ट मध्ये, म्हणजे जेणेकरून आजचं पूर्ण थिअरॉटिकली टॉपिकच संपून जातो बेटा. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, शॉर्ट मध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल आपल्यामध्ये पोटेन्शियल पाहिजे बेटा. आपल्यामध्ये कमीत कमी एका जागेवर आपली सिटिंग कॅपॅसिटी आहे ना बेटा, एका जागेवर बसून 10 तास 8 तास अभ्यास करता आला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं पोटेन्शियल. आपल्यामध्ये पोटेन्शियल त्याच्यात नाही, आपलं भांडणं चांगलं करू शकतो आपण, हे आपल्यात पोटेन्शियल आहे. पोटेन्शियल एनर्जी बघा, पुस्तकवाले तर किती छान म्हणाल. लास्ट स्टँडर्ड मध्ये आपण त्याच्याविषयी शिकलेले आहात. लास्ट स्टँडर्ड मध्ये द एनर्जी, त्या डेफिनेशन बघा, द एनर्जी स्टोर्ड इन ऑब्जेक्ट बिकॉज इट्स पोझिशन ऑर
स्टेट स्थान आणि स्थिती याच्यानुसार पोटेन्शियल एनर्जी यानी की स्थितीज ऊर्जा, कोणती ऊर्जा म्हणली जाते त्याला, स्थितीज ऊर्जा, पोटेन्शियल, आणि एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर केलं जातं त्याला म्हणतो आपण कोणती एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. दिस एनर्जी रिलेटिव्ह इन्क्रीज ऑर ग्रेटर हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. जसं 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 वर जासल तसं 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 आपण जे पोटेन्शियल एनर्जी आहे ते हळूहळू डिक्रीज होत जाते. म्हणजे आपण सकाळ सकाळी टोपलेभर खाले, खायना म्हणा तुम्ही, पण खाल्या त्याच्यानंतर जसं जसं आपण वर्किंग करतो तसं तसं आपली एनर्जी काय होते बेटा, कमी होत जाते. आणि पोटामध्ये काय नसेल तर झोप सुद्धा येत नाही भाऊ, येते का? मग त्यामुळे अभ्यास करताना कमीत कमी पूर्ण अभ्यास कंप्लीटिंग होतेपर्यंत अजिबात जेवायचं नाही. तुम्ही आधी मस्त पैकी राईट, भाजी चांगली झाली, हे चांगलं झालं, खूप छान जेवतो, राईट टू मग अभ्यास करावा हे दाखवतो घरच्यांना. आणि हे आता सध्या फक्त प्रॅक्टिकल कंप्लीटिंग करण्याचं मोहीम चालू आहे आणि घरचे खुश आहेत की लेकरू आपलं खूप अभ्यास करायले. ते बघा लेकरू आपलं काय करायले, किती अभ्यास करायले, काय नाही, कोणता अभ्यास करायले. त्याचे जे टीचर आहेत त्या टीचरला कॉल करा, त्यांना बोला की यानं काय करत आहे, याचं मार्क काय आहेत. पण हल्ली वातावरण खूप चेंजेस झालेलं आहे बेटा, पण तू चेंज होऊ नको भाऊ. लक्षात घे, येणारा काळ खूप वाईट असेल. स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला सगळ्याच गोष्टी टकाटक यावे लागतील. एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर यानी की पोटेन्शियल एनर्जी काय असते, mgh. एवढीच लक्षात ठेवू, पोटेन्शियल एनर्जी mgh. आणि वर जाताना जी, खाली येताना जी प्लस आणि मायनस, एवढा बद्दल लक्षात ठेव बेटा. ग्राउंड इज mgh, ग्राउंड इट इज द झिरो हाईट त्याची. आता इथून जायचं नाही, ग्राउंडवर असलं त्याची हाईट किती राहील बेटा, ग्राउंडवर आहे, ग्राउंडवर झिरो हाईट राहील की नाही, त्याची हाईट झिरो हाईट राहील. म्हणजे हे आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आणि लास्टला आहे इस्केप व्हेलॉसिटी. आपल्याला इक्वेशन ऑफ मोशन तिन्ही पण यूज करायचे आणि इस्केप व्हेलॉसिटी दाखवायचं आहे. म्हणजे इस्केप यानी की मुक्ती वेग. कोणता वेग बेटा, मुक्ती वेग. इस्केप व्हेलॉसिटी, मुक्त होऊन जायचे, अर्थ सरफेसहून वर जायचे. वर उगा जाणार आहे का बेटा, एखाद्या ऑब्जेक्टला, एखादी सॅटेलाइट आहे, शुड बी फ्री फ्रॉम अर्थ सरफेस, अर्थ सरफेसहून फ्री झाला पाहिजे, त्याला आपण कोणती व्हेलॉसिटी म्हणू, इस्केप व्हेलॉसिटी म्हणू. आणि इक्वेशन ऑफ मोशन, आपल्या थर्ड इक्वेशन ऑफ मोशन यूज करायचं बेटा. इथं किती, थर्ड v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2s यूज करून. आणि वरी जाताना तुम्हाला तर माहित आहे, a बदलून g आणि g वर जाताना मायनस g. द फायनल व्हेलॉसिटी, एखादी ऑब्जेक्ट रीच झाला, इथून इथपर्यंत पोहोचला, इथं पोहोचला बेटा, तेव्हा तो फायनल व्हेलॉसिटी किती होऊन बसला, झिरो. इनिशियल काय तर राहणार आहे, u काय तर राहणार आहे, s इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला, हा फॉर्म्युला रिअरेंज करून s बरोबर मायनस u स्क्वेअर बाय 2g भेटतो. याच्यावर काय न्यूमेरिकल नाहीत, फक्त एवढंच आहे आपल्याला डेफिनेशन. दिस व्हेलॉसिटी इस्केप इथं आहे, लक्षात घ्या. इथं आहे द पासून ह्या द डाउनवर्ड पुल the earth and can escape the earth forever, will not be back on earth. एखादी ऑब्जेक्ट खालून वर गेला पुन्हा वापस येणार नाही. म्हणजे तुम्ही नोटबुक आता दिले कोणाला, ती परत यायची गॅरंटी नसते. परत यायची गॅरंटी आहे का, आता सध्या नाही. ते म्हणते माझी हरपली, मला माहिती नाही कुठे गेले की काय गेले की कसं झालं की. म्हणून भाऊ कोणाला आता नोटबुक द्यायची नाही. आपलं मटेरियल पूर्ण परफेक्टली तयार करून ठेवायचं आहे. ओके, बघा एखादी ऑब्जेक्ट काय म्हणलेलं आहे लक्षात घ्या, द डाउनवर्ड पुल बाय द अर्थ अँड कॅन इस्केप द अर्थ फॉर एव्हर, विल नॉट बी बॅक, पुन्हा वापस येत नाही ऑन द अर्थ. त्या व्हेलॉसिटीला कोणती व्हेलॉसिटी म्हणली जाते, इस्केप व्हेलॉसिटी. इट इज डिनोटेड v, त्याच्या बेसला e, इस्केप व्हेलॉसिटी. आणि इस्केप व्हेलॉसिटीचा आपल्याला फॉर्म्युला पण माहिती असायला हवा, √2gm बाय r. हे इस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. हे इस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. ही व्हॅल्यू कॉन्स्टंट, ही व्हॅल्यू कॉन्स्टंट, ही व्हॅल्यू कॉन्स्टंट, आणि ही सगळं पूर्ण टोटल भाऊ, ही पूर्ण टोटल व्हॅल्यू तुला माहित आहे किती आहे, लक्षात घे. स्मॉल g इज इक्वल टू gm बाय r स्क्वेअर.
हे जी आर स्क्वेअर इकडे कर आणि हे इथं जीएम ठेव. जीएमच्या ठिकाणी या जीएमच्या ठिकाणी काय पुट केलंय? जी आर स्क्वेअर पुट केलंय. म्हणजे अंडर रूट मध्ये 2 GR² डिवाइडेड बाय GR² डिवाइडेड बाय आर. एक आर गेट कॅन्सल. अंडर रूट 2GR भेटते आणि इस्केप व्हेलॉसिटी हे परमनंट लक्षात ठेव. स्पेस मिशन मध्ये आहे आपल्याला याच्यावर प्रॉब्लेम. स्पेस मिशन मध्ये पण इस्केप व्हेलॉसिटी आहे, परफेक्टली तो प्रॉब्लेम पण आहे आणि तो बघायचा आहे. इस्केप व्हेलॉसिटी 11.2 किलोमीटर पर सेकंद. ही इस्केप व्हेलॉसिटी एमसीक्यू साठी लक्षात ठेव भाऊ. एमसीक्यू साठी हे लक्षात ठेव. अशा रीतीने आपला थेरॉटिकल टॉपिक ग्रॅव्हिटेशन संपलेला आहे इथे आणि आपल्याला उद्याच्या लेक्चर मध्ये पूर्ण प्रॉब्लेम घ्यायचे. मराठी माध्यमचे विद्यार्थी असेल, सेमी माध्यमचा विद्यार्थी असेल, दोन्हींना पण कळायला पाहिजे प्रॉब्लेम. आपल्याकडे नोटबुक पूर्ण घेऊन बसायचा आहे. प्रॉब्लेम जे मी पूर्ण सोल्युशन देणार आहे, एक वन बाय पूर्ण अनसॉल्ड. स्वाध्याय मधले प्रॉब्लेम असतील, अनसॉल्ड प्रॉब्लेम असतील, पूर्ण सॉल्व असतील. म्हणजे उद्याचं पूर्ण लेक्चर बेटा अनसॉल्व प्रॉब्लेम साठी असेल पूर्ण. जे की फिजिक्सच्या पोर्शन मध्ये आपल्याला एक्सरसाइजले प्रॉब्लेम बऱ्याच वेळेस परीक्षेत पडले आहेत, पण कधी कधी बोर्ड काय करतं? टॉपिक मधले टाकतं. म्हणजे दोन्ही प्रॉब्लेम आपल्याला कव्हर करून घ्यायचे. त्यासाठी मी शिकवत असताना बेटा टेक्स्टबुक घेऊनच बसायचा अभ्यासाला पूर्ण परफेक्टली, एकदम टकाटक टकाटक खटखट प्रॉब्लेम्स एकदम छान पूर्ण. आणि त्यानंतर हा टॉपिक झाल्याच्या नंतर परफेक्टली प्रॉब्लेम पूर्ण स्वाध्याय घ्यायचे कम्प्लिटिंग. आता आपल्याला स्पीड मध्ये जायचे बेटा, क्रॅश कोर्स करायचे, स्पीड वाढवायची आपल्याला. ओके, स्पीड वाढवायची आहे. आणि आता 2 टाइम मध्ये आपल्याला फिजिक्स 12th आणि 10th सायन्स, फिजिक्स 12th आणि 10th सायन्स दोन्ही पण कव्हर करायचे आहेत बेटा. दररोज 8 ते 10 मध्ये 10th 12th या दोन्ही कंप्लिटिंग करायचे आहेत, 12वी आणि 10वीचं पण. आणि लक्षात घ्या पडणारे क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, VVIMP क्वेश्चन जे आहेत बोर्डाला पुन्हा पुन्हा रिपिटेशन झाले ते पण रिव्हिजन घ्यायचं आहे. त्यासाठी खूप जेव्हा जेव्हा तुला वेळ भेटत जाईल बेटा तेव्हा तेव्हा लेक्चर पाहत चला. टाइम वेळ वाया घालू नका. प्रत्येक वेळ म्हणजे पूर्ण मूल्यवान आहे आणि ते पूर्ण आपल्याला चांगलंच करायचे परफेक्टली एक एक गोष्ट. ओके, हौसला ठेवा, हौसला एकदम स्ट्रॉंगली माझ्यासोबत जॉईन होत चला. आणि आजच्या लेक्चर मध्ये हा खूप छान झालेला आहे. सर्वांना माझा नमस्कार.